भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। लंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। 15वा अध्याय आपण पहिल्या श्लोकाच्या ओव्या आज बघणार आहोत. तत्पूर्वी संस्कृत प्रकांड पंडित महाकवी कालिदास आणि यती चक्रवर्ती वासुदेवानंद सरस्वती यांचे पुण्यतिथी आज आहे. दोन्ही पुण्यात्मांना दंडवत करून आजच्या अभ्यास वर्गाला आपण सुरुवात करूयात. थोडासा आपण पहिल्या श्लोकाच्या बद्दल थोडीशी उजळणी बघूयात. भगवान स्वतः सांगतायत, भगवान उवाच ऊर्ध्वमूल मधशाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्तं वेद दस वेदवित्. ऊर्ध्वमूल म्हणजे काय तर सर्व शक्तिमान असा परमात्मा. अधशाखा म्हणजे संपूर्ण जीवाचे प्रतिनिधित्व करणारे ब्रह्मदेव. अश्वत्थ म्हणजे संसार रूपी अश्वत्थ वृक्ष. आणि पाने जी आहेत ते वेद. याला जो यथार्थपणे जाणतो तो वेदवित किंवा वेदज्ञ असतो. 13व्या अध्यायात आपण क्षेत्रज्ञ योग जो बघितला 13वा अध्याय, त्याच्यामध्ये आपण पहिल्या 2 श्लोकामध्ये सुद्धा भगवंतांनी या अध्यायासारखाच विषय मांडलेला आहे, विवेचन केलेलं आहे. लौकिकदृष्ट्या आपण असं बघतो की वृक्षांच्या फांद्या पाने जमिनीवर असतात व मुळे जमिनीखाली असतात. पण हा संसार वृक्ष मात्र अगदी वेगळा आणि विचित्र आहे. ह्याचे मूळ वर आणि फांद्या खाली आहेत. त्यामध्ये परमात्मा सर्वात वर आहे, ज्याच्यापासून सर्व जगताचं निर्माण होतं. इथे संसार वृक्षाला अश्वत्थ असं म्हटलं आहे. श्वस हा अव्यय आहे. शहा म्हणजे उद्या आणि श्वत्थ म्हणजे उद्यापर्यंत स्थिर राहणारा. पण त्याला अ जोडलाय मागे, म्हणजे नकारार्थी सांगितले की उद्यापर्यंत स्थिर न राहणारा. तसा हा संसार क्षणभरही टिकणारा नाहीये. क्षण म्हणजे काय तर दार्शनिकांनी त्याची व्याख्या अशी केली आहे की कमळाच्या पानावर जर आपण सुई टोचली तर ती दुसऱ्या बाजूने बाहेर येण्यास 3 क्षण लागतात. पहिला क्षण म्हणजे स्पर्श. सुई पानाला स्पर्श करते. दुसरा क्षणी ती छेदन करते, जे सुई त्या पानामध्ये शिरते. आणि तिसरे म्हणजे त्या पानाच्यातून आरपार निघून जाते. असा संसार वृक्ष सतत परिवर्तनशील आहे. ज्ञानदृष्टीने संसार हा क्षणभंगूरच आहे. हा संसार वृक्ष कधीही स्थिर राहत नाही, अविनाशी आहे. आणि कालदृष्टीने विचार केला तर या संसाराला आदी आणि अंत नाहीये. वेदपर्ण म्हणजे वेदामध्ये जो विचार केलाय तो वेदपर्ण जी आहेत ती विश्वरक्षणासाठी असल्याने हा वृक्ष सुशोभित होतो, संसार समृद्ध होतो. ज्याने परमात्म्याचा अनुभव घेतला आहे त्याला जी जी अनुभूती येते त्याला वेदवेत्ता असं म्हणतात. वृक्ष याची व्युत्पत्ती काय सांगितली तर वृश्च आणि वृश्चती, जो छेदला जाऊ शकतो तो वृक्ष. अशा अश्वत्थ वृक्षाचे रूपक वापरून संपूर्ण संसाराचे वर्णन इथं भगवंतांनी केलं आहे. या वृक्षाची मुळे खोलवर जमिनीत पण आहेत, तरी सुद्धा वरही मुळं आहेत. मध्यभाग फांद्या पाने यांनी भरलेला असतो. पानांचे त्रिकूट
म्हणजे त्रिगुणांनी युक्त असते. सत्व रज तम असे त्रिगुण त्याच्यामध्ये असतात. तर अश्वत्थाचं का उदाहरण बरं इथं घेतलंय, तर आपण बघतो वारा आला की पानांची सळसळ सुरू होते. तो आवाज येतो आपल्याला, सळसळ असा आवाज यायला लागतो. म्हणजेच आकाश या तन्मात्रेतून शब्दाची निर्मिती होते आणि त्या शब्द ब्रह्मातूनच सृष्टीची निर्मिती होते. अशा संसार वृक्षाची वेद ही पानं सुद्धा खूप महत्वाची वाटतात. अश्वत्थ याचे दोन अर्थ अजून वेदात सांगितलेले आहेत. वेदांमध्ये दोन रूपात ह्याचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्माश्वत्थ आणि कर्माश्वत्थ. उद्यापर्यंत न राहणारा, रूप नित्य बदलणारा. म्हणजे आपण बघतो, आज जे नदीचं पाणी आहे, ते उद्या तिथेच तेच पाणी नसतं, तर उद्या तिथे नवीन पाणी आलेलं असतं. पहिलं पाणी पुढे सागराला जाऊन मिळालेलं असतं. दुसरं म्हणजे अश्ववत तिष्ठती. म्हणजे घोडा जेव्हा विश्रांती घेतो, तेव्हा त्याचे 3 पाय धर्तीवर म्हणजे जमिनीवर असतात आणि विश्रांती घ्यायची असेल, तेव्हा तो एक पाय वर उचलून उभा राहतो. तसे आपले 3 पाय प्रपंचात आणि एक पाय सूर्यपाद, तो आत्म्याकडे असतो, तो विश्रांतीत असतो. आपले जे 3 पाय ते सृष्टीचे 3 पाद होत. असं अखंडानंद सरस्वती यांच्या प्रवचनात मी ऐकलं. सृष्टी ही परिवर्तनशील आहे. आज आहे ते उद्या मात्र तिथे आपल्याला दिसत नाही. आता वेद ही पानं म्हटलेलं आहे. ती कसं तर त्याच्यामुळं काय होतं तर त्या पानांमुळे वृक्ष आकर्षक होतो. पानं ही वृक्षाला आधार देणारी असतात. तसंच वृक्ष पक्काही होतो. तसे वेद हे मुख्य शाखारूपी ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेले आहेत. वेदरूपी पानांमुळे संसाररूपी वृक्षाचं पालन होतं. जीवन समृद्ध होतं. सकाम कर्माने जन्म मरण असा प्रवाहही चालू राहतो. साधकाने सकाम भावात फार न फसता या संसाररूपी मुळाचा म्हणजेच परमात्म्याचा आश्रय घेऊन अनासक्त अशा शस्त्रांनी या वृक्षाचा छेद करून मुळाचा शोध घ्यायला पाहिजे. आणि हे ज्याला साध्य झाले आहे त्याला जन्म मरण नाही. असे हे तत्व अश्वत्थाच्या रूपकातून भगवंतांनी मांडले आहे. 15व्या अध्यायाला वेदांत सार असं म्हणूनही गौरवलं जातं. मुख्यत्वे करून या श्लोकामध्ये परमात्मा, जीवात्मा आणि संसार यांचा विचार केलेला आहे. मूळ याचा अर्थ कारण आहे. सर्वात प्रथम महद्ब्रह्माची उत्पत्ती, त्यातून माया, मायेतून प्रकृती आणि प्रकृतीतून संसाराची निर्मिती. इथे ऊर्ध्वाचा विचार सूक्ष्म म्हणून केलेला आहे. म्हणजे परमात्मा जो आहे तो सूक्ष्म रूपात आपल्याला दिसत नाही आणि अध म्हणजे स्थूल म्हणजे हे जो आपल्याला संसाररूपी वृक्ष जो दिसतोय तो स्थूल. अधशाखा म्हणजे इथे जीवात्मा आणि अश्वत्थ म्हणजे इथे संसार. अव्यय म्हणजे संसार रूपी वृक्ष हा सतत भरलेला असतो. जुनं जातं, नवीन येतं. आपण बघतो झाडाला पालवी नवीन फुटत राहते. पहिली सगळी पानगळ होऊन जाते. परत नवीन पालवी फुटते. परत ती गळून जाते. असं अनेक वर्षानुवर्ष चालू राहतं. तसंच जन्म मरणही सतत चालू असते. हा संसार वृक्ष कधीही नाश पावत नाही. आता कसं असतं, की जन्म-मरण कसं चालू असतं, तर बालपण लहान मूल जन्माला येतं. बालपणात प्रवेश करतं. पुढे तरुणपणात प्रवेश करतं. ते पणामध्ये प्रवेश केल्यानंतर परत जरा अवस्थेमध्ये प्रवेश करतं. असं करता-करता हे संपलं का? तर नाही.
जेव्हा ते बालपणातनं तरुणपणात गेलं, तेव्हा इकडे परत नवीन बालपणात तयार झालेलं असतं. नवीन जन्म झालेले असतात. असं करत-करत हे जन्म-मरण हे सतत चालू राहतं. हा संसार वृक्ष त्याच्यामुळे कधीच नाश पावत नाही. संसार बदलतो, पण परमात्मा, भगवंत हे कायम तेच राहतात. मी कोण आहे? यावरचा उहापोह या संपूर्ण अध्यायात आलेलाच आहे. सर्व जीवात्मे कुठून आले? असा प्रश्न पडतो. प्रत्येक कार्यामागे कारण परमात्मा आहे. आपल्याला वस्तू दिसते, पण ती तयार करणारा दिसत नाही. उदाहरण बघितलं आपण, माती आहे. मातीचा घट बनवलेला आहे. घट कोणी बनवला? तर कुंभाराने बनवला. पण मूळ जी माती आहे, ती कोणी बनवली? ती आपल्याला ज्यांनी बनवली तो आपल्याला दिसत नाही. म्हणून इथे मूळ सूक्ष्म आहे, न दिसणारे आहे. या संसार वृक्षाचा आपण एक भाग आहोत. परमात्मा जाणून घ्यायचा असेल, तर काय करायला पाहिजे? तर आपले अज्ञान नष्ट करायला पाहिजे. आपले अज्ञान कशात आहे? तर विषय वासनांमध्ये. तर ते विषय वासना हे आपल्याला नष्ट करायला पाहिजेत. कारण त्याच्यातून अज्ञानातूनच अहंकार निर्माण होतो. वेदातील संसाराचे ज्ञान हे छंदातून दिलेले आहे. म्हणजेच हे जे छंदांसी यस्य पर्णानी, म्हणजे हे छंद म्हणजे पाने म्हणजेच ज्ञान आहे. जीवात्म्याला हे ज्ञान मिळते आणि त्यातूनच जीवात्मा आपलं कर्म करत राहतो. पर्णरूपी ज्ञान हे संसार वृक्षाला मिळते. जसं आपण पाहतो, झाडांची पानं हे त्याच्यामध्ये जे हरितद्रव्य असतं, ते प्रकाश संश्लेषणामधून अन्न तयार करतात आणि झाडांचं पोषण करतात. कसं जगावं याचं ज्ञान उपजतच सर्व जीवजंतूंना असतं आणि हे ज्ञानच माणसाला मुक्ती देते. आता आपण याच्यावरच्या ओव्यांचं वाचन करूया. मग म्हणे धनंजया, ते ऊर्ध्वगा तरुयया, येणे रुखेची काजया, ऊर्ध्वतागमे. एरवी मध्य ऊर्ध्व अध, हे नाही जेथ भेद, अद्वयासी एकवद जया ठाई. जो नाई किजता नादू, जो असौरभ्य मकरंदू, जो अंगाथिला आनंदू सुरते विण. जया ते आऱ्हा परवते, जया जे पुढे मागवते, दिसते विण दिसते अदृश्य जे. उपाधीचा दुसरा घालिता वो पसरा, नामरूपाचा संसारा होय जयाते. ज्ञातृज्ञेया विहीन, नुसघेची जे ज्ञान, सुखा भरले गगन गाळी वजे. जे कार्य ना कारण, जया दुजे ना एकपण, आपण याजे जाण आपणची. ऐसे वस्तू जे साचे, ते ऊर्ध्वगा यया तरुचे, तेथ आर घेणे मुळाचे, ते ऐसे असे. तरी माया ऐसी ख्याती, नसतीच तया आथी, का वांझेची संतती वानणे जैशी. तैशी सत ना असत होये, जे विचाराचे नाम न साहे, ऐसे या परीची आहे अनादि म्हणती. जे भवद्रुम बीजिका, जे प्रपंचाची भूमिका, विपरीत ज्ञान दीपिका साचलीजे. जे नाना शक्तींची मांदूस, जगद्भ्रमाचे आकाश, जे आकार जाताचे दुस घडी केले. ते माया वस्तूचा ठाई, असे जैसेनी नाही, मग वस्तू प्रभाची पाही प्रगट होय. जेव्हा आपण या आली निद, करी आपण पे जेवी मुग्ध, का काजळी आणि मंद प्रभादीपी. स्वप्नी प्रियापुढे तरुणांगी, निदेली चेव उनी वेगी, आलंगिले निविण आलिंगी सकामू करी. तैसी स्वरूपी झाली माया, आणि स्वाश्रयी नेणने धनंजया, तेची रुख यया मूळ पहिले. वस्तुसी आपुला जो अबोधू, तो ऊर्ध्वी आठुळैजे कंदू, वेदांतीही हाची प्रसिद्धू बीज भावो. घन अज्ञान सुषुप्ती, तो बीजांकुर भावो म्हणती,
येर स्वप्न हन जागृती हा फळभावो तयाचा. ऐसी यया वेदांती निरूपण भाषा प्रतीती. परिते असो प्रस्तुती अज्ञान मूळ. ते ऊर्ध्व आत्मा निर्मळे अधोर्ध्व सूचिती मूळे. बळिया बांधोनी आळे माया योगाचे. मग आधिली सदेहांतरे उठती जिये अपारे. ते चौपासी घेऊनी आगारे खोलावती. ऐसे भवद्रुमाचे मूळ हे ऊर्ध्वी करी बळ. मग आणियांचे बेचळ अधिदावी. तेथ चिद्वृत्ती पहिले महत्तत्व उमलले. ते पान वाल्हे दुल्हे एक निघे. मग सत्व रजतमात्मकू त्रिविध अहंकारू जो एकू. तो तिवणा अधोमुखू डिरू फुटे. तो बुद्धीची घेऊनी आगारी भेदाची वृद्धी करी. तेथे मनाचे डाळ धरी साजेपणे. ऐसा मुळाची या गाढिका विकल्परस कोवळिका. चित्त चतुष्टय डहाळिका कोंभे जेतो. मग आकाश वायू द्योतक आप पृथ्वी हे पाच फोक. महाभूतांचे सारोख सरळे होती. तैसीची श्रोत्रादी तन्मात्रे तिये अंगवसा गर्भपत्रे. लुळलुळीते विचित्रे उमळती गा. तेथ शब्दांकुर वरीपडी श्रोत्रा वाढी तेव्हडी. होता करीत कांडी आकांक्षेची. अंगत्वचेचे वेल पल्लव स्पर्शांकुरी घेती धाव. तेथ बांबळ पडे अभिनव विकारांचे. पाठी रूपपत्र पेलोवेली चक्षु लांबते कांडे घाली. तेथ व्यामोहता भली पहाळी जाय. आणि रसाचे अंगवसे वाढता वेगे बहुवसे. जिव्हे आरतीची असोसे निघती वेचे. तैसीची कोंभेलेनी गंधे घ्राणाची डिरी थाऊ बांधे. तेथ तळुघे स्वानंदे प्रलोभाचा. एवं महदहम बुद्धी मने महाभूत समृद्धी. या संसाराची या अवघी सास निजे. किंबहुना इही आठे अंगी हा अधिक फाटे. परी शिंपीची एवढे उमटे रूपे जेवी. का समुद्राचे नि पैसारे वरी तरंगता असारे. तैसे ब्रह्मची होय वृक्षाकारे अज्ञान मूळ. आता याचा हाची विस्तारू हाची यया पैसारू. जैसा आपण पे स्वप्नी परिवारू एकाकिया. परी ते असो हे ऐसे कावरे झाड उससे. यया महदादी आवरसे अधोशाखा. आणि अश्वत्थू ऐसे ययाते म्हणती जे जाणते. तेही परिसहो येथे सांगी जेल. तरी श्वह म्हणजे उखा तोवरी एक सारिखा. नाही निर्वाहो ययारुखा प्रपंच रूपा. जैसान लोटता क्षणू मेघू होय दानावरणू. का विजू नसे संपूर्णू निमेषभरी. ना कापतया पद्मदळा वरील या बैसका नाही जळा. का चित्त जैसे व्याकुळा माणुसाचे. तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती. म्हणूनी ययाते म्हणती अश्वत्थू हा. आणि अश्वत्थू येणे नावे पिंपळू म्हणती स्वभावे. परी तो अभिप्रावो नव्हे श्रीहरीचा. एरवी पिंपळू घडता विखी मिया गती देखिली असे निकी. परी ते असो काय लौकिकी हेतू काज. म्हणून हा प्रस्तुतू अलौकिकू परियेचा ग्रंथू. तरी क्षणिकत्वेची अश्वत्थू बोली जेहा. आणि काही एकू थोरू यया अव्ययत्वाचा डगरू. आथी परी तो भीतरू ऐसा असे. जैसा मेघांचेनी तोंडे सिंधू एके आगे काढे. आणि नदी येरीकडे भरतीची असती. तेथ वोहटे ना चढे ऐसा परिपूर्णूची आवडे. परी ते फुली जव नुघडे मेघा नदीची. ऐसे या रुखाचे होणे जाणे न तरके होते नि वहिलेपणे. म्हणून लोकू याते म्हणे अव्ययुहा. एरवी दानशिळू पुरुषू वेचकपणेची संचकू. तैसा व्ययेही हा रुखू अव्ययो गमे. जाता वेगे बहुवसे न वचे का भूमी रुतले असे. रथाचे चक्र दिसे जियापरी. तैसे काळाती क्रमे जे वाळे. ते भूतशाखा जेथ गळे तेथ कोडीवरी उमाळे उठती आणिक. परी एकी केधवा गेली शाखा कोडी केधवा झाली.
हे नेणवे जेवी उमलली आषाढ आभरे. महाकल्पाचा शेवटी उदेलिया उमळती सृष्टी. तैसेची आणिखीचे दांग उठी सासिन्नले. संहार वाते प्रचंडे पळती प्रळयांतीची सालडे. तव कल्पादीची जुंबाडे पाल्हे जती. रिगे मन्वंतर मनू पुढे वंशावरी वंशांचे मांडे. जैसी इक्षुवृद्धी कांडे न कांडे जिंके जेवी. कलियुगांती कोरडी चहुयुगांची साले सांडी. तव कृतयुगाची पेली देवडी पडे पुढती. वर्तते वर्ष जाये ते पुढिला मूळहारी होये. जैसा दिवस उजात की येत आहे हे चोजवेना. जैसा वारियाचा झुळका सांदा उठाऊआ नवे देखा. तैसिया उठती पडती शाखा नेणो किती. एकी देहाची डिरी तुटे तव देहांकुरी बहुवी फुटे. ऐसेनी भवतरू हा वाटे अव्ययो ऐसा. जैसे वाहते पाणी जाय वेगे तैसेची आणिक मिळे मागे. तेवी असंतची असिजे जगे मानिजे संत. का लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे. ते नेणतया तरंगू आवडे नित्यू ऐसा. वायसा एके बुबुळे दोहीकडे डोळा चाळीता अपाडे. दोन्ही अथी ऐसा पडे भ्रमू जेवी जगा. पै भिंगोरी निधिये पडली ते गमे भूमीसी जैसी जडली. ऐसा वेगातिशयो भुली हेतू होय. हे बहु असो झडती आधारे भोवंडिता कोलती. ते दिसे जैसी आयती चक्राकार. हा संसार वृक्षू तैसा मोडतू मांडतू सहसा. न देखोनी लोकुपिसा अव्ययो मानी. परिययाचा वेगू देखे जो हा क्षणिक ऐसा ओळखे. जाणे कोडी वेळा निमिखे होत जात. नाही अज्ञाना वाचुनी मूळ ययाचे असिले पण टवाळ. ऐसे झाड सिनसाळ देखिले जेणे तयाते गा पंडुसुता. मी सर्वज्ञुही म्हणे जाणता पै वाग्ब्रह्म सिद्धांता वंद्यु तोची. योग जाताचे जोडले तया एकासीची उपेगा गेले. किंबहुना जियाले ज्ञानही तेणे. असो बहु हे बोलणे वानिजेल तो कवणे. जो भवरुखू जाणे उखी ऐसा. अशा जवळजवळ 43व्या मौलींनी या पहिल्या श्लोकावर 15व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकावर मौलींनी लिहिलेले आहेत. आता त्याचा अर्थ बघूयात. मग भगवान म्हणतात की हे अर्जुना, या संसार वृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व म्हणजे वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा या संसार वृक्षामुळेच वाटत आहे. हे संसार वृक्ष हा खाली आहे, त्याच्यावर जो आहे ते ऊर्ध्व ठिकाणी जे आहे ते ब्रह्म आहे. वास्तविक विचार केला तर ब्रह्माच्या ठिकाणी वरील, मधला, खालचा असे भेद नाहीयेत. फार काय सांगावे, ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशा विषयी एकवाक्यता आहे. जो कानाला विषय न होणारा नाद, नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि जो मैथुनादी साधनांशिवाय प्राप्त झालेला मूर्तिमंत आनंद होय. म्हणजे कानाचा विषय काय आहे तर नाद ऐकणे आणि नाकाचा विषय काय आहे तर सुवास घेणे. पण ह्या सगळ्याशिवाय जो प्राप्त झालेला मूर्तिमंता जो आनंद आहे, ज्याला जे अलीकडे आणि पलीकडे आहे, ज्याला जे पुढे आणि मागे आहे, पाहणाऱ्या वाचून जे पाहणे आहे स्वभावता इंद्रियांना जे अगोचर आहे, म्हणजे इंद्रियांना ते गोचर नाहीये, दिसत नाहीये. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधीचा दुसरा संबंध कल्पिला आहे, म्हणजे नामरूपाचा व्यवहार होतो. जे ब्रह्म, ज्ञाता आणि ज्ञेय म्हणजे ज्याला जाणून घ्यायचे आणि जे जाणून घ्यायचं आहे ते केवळ ज्ञान मात्रच आहे. आणि जे ब्रह्म आकाशातून गाळलेले म्हणजे आकाशापेक्षाही सूक्ष्म असून सुखाने भरलेले आहे. जे कोणाचे कार्य नाही व जे कोणाचेही कारणही नाही, ज्याला कोणी दुसरे नाही
आणि दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकपणाही ज्याच्या ठिकाणी नाही, जे आपणच आपल्याला आहे असे समज. असं भगवंत अर्जुनाला म्हणजे आपल्याला सांगतायत. अशी जी सत्य वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले आहेत. म्हणजे आपण डॉक्टर स्वातीनी जे आपल्याला वृक्ष दाखवला होता मागच्या सेशनमध्ये, ते वृक्षाचं चित्र आपण बघितलंय. तर त्याच्यामध्ये वरच्या बाजूला मुळं दाखवलेत, मधल्या बाजूला सगळं त्याचं खोड, त्याची पाने, त्याची शाखा हे दाखवलेलं होतं. तर तसं अशी जी सत्य वस्तू ती या संसार वृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी संसार वृक्षाच्या मुळाचे अंकुर निघाले आहेत. ते असे आहे. तर या संसार वृक्षाच्या मुळाची माया म्हणून जी प्रसिद्धी आहे, ती नसलेलीच आलेली आहे. म्हणजे ती दिसत नाहीये. आणि ज्याप्रमाणे वांझेच्या संततीचे वर्णन करणे हे केवळ नुसतेच शब्द आहेत. वांझेची संतती म्हणजे काय? वांझ म्हणजे काय? की जिला कधीही मुलं होऊ शकत नाहीत आणि तिच्या संततीचं वर्णन करणं. हे काय आहे? हे नुसतंच शब्द आहेत. म्हणजे त्याला काही ते काय आपल्याला दिसणार नाहीये की तिला वांझेला संतती असणं ही गोष्ट आपल्याला दिसते का? तर नाही. तर ते नुसतंच तुम्ही शब्दातून त्याचं वर्णन करत राहता. तसं ही माया आपल्याला दिसतेय का? तर नाही. पण अनुमानाने मात्र आपण तिचं जे कर्म आहे ते आपण जाणून घेतो. त्याप्रमाणे जी माया आहे म्हणता येणार नाही व नाही म्हणता येत नाही. कारण आहे म्हणावे तर विचाराने तिचा बाध होतो. बरे नाही म्हणावे तर जगत कार्यावरून ती असावे असे तिचे अनुमान करता येते. जिला विचाराचे नाव सहन होत नाही अशा प्रकारची ती आहे आणि तिला अनादी असं म्हणतात. म्हणजे तिला आदी नाही अशी ती माया. ती तिला अनादी असं म्हटलेलं आहे. जी माया संसार वृक्षाचे बीज आहे व जी माया प्रपंच रूप वृक्षाची जमीन आहे आणि जी माया विपरीत ज्ञानास प्रकाशन करणारी प्रज्वलित मशाल आहे. जी अनेक शक्तीची पेटी आहे. जी माया जगदरूपी ढग येण्याचे आकाश आहे. अथवा जी माया संपूर्ण विश्वाकार रूपी वस्त्राची घडी केलेली आहे. म्हणजे असं माऊलींनी इथं म्हणजे भगवंतांनी माऊलींनी इथे असं सांगितलेलं आहे की ही माया तर आपल्याला दिसत नाही, पण हे ढग कुठून येतात? तर ते मायातून येत आहेत. आणि विश्वाकार रूपी वस्त्र म्हणजे हे विश्वाचं जे वस्त्र आहे मोठं विणलेलं सगळं, त्या वस्त्राची घडी ती ती माया संपूर्णपणे करून ठेवते. ती माया ब्रह्माच्या ठिकाणी असून नसल्यासारखी आहे. मग वस्तू वस्तूचा प्रकाशच जगद रूपाने आपल्याला दिसतो किंवा प्रकट होतो. जेव्हा आपल्याला झोप येते, तेव्हा ती आपल्याला जशी मूढ करते किंवा दिव्याच्या ज्योतीच्या ठिकाणी काजळी वाढली असता, ती दिव्याचा प्रकाश मंद करते. स्वप्नात आपल्या नवऱ्यापुढे निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच नवऱ्याला जागे करून त्याला खरे खरे आलिंगन दिल्याशिवाय स्वप्नातच आलिंगन देऊन त्याला सकाम करते. त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी झालेली माया आपला आश्रय जे स्वरूप त्याच्या ठिकाणी नेणे म्हणजेच अज्ञान आणते. तेच या संसार वृक्षाचे पहिले मूळ आहे. ब्रह्मवस्तूला जे आपले अज्ञान आहे तेच या संसार वृक्षाचा ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी बांधला गेलेला कांदा आहे आणि वेदांतातही याला बीजभाव असे प्रसिद्ध नाव आहे. पूर्ण अज्ञान अशी जी निद्रावस्था तिला वस्तूच्या अबोधरूपी बीजाची अंकुरावस्था असे म्हणतात. इतर ज्या दोन जागृती आणि स्वप्न अशा अवस्था आहेत त्यास त्या सुषुप्ती अंकुराची फलावस्था असं म्हणतात. वेदांतामध्ये प्रतिपादन करावयाच्या भाषेत यास वरीलप्रमाणे प्रसिद्धी आहे.
परंतु ते राहू दे, या सर्वांस कारण एकच आहे. काय? तर ते अज्ञान. त्या उपाधिरहित आणि सर्वांच्या पलीकडे असलेल्या चैतन्याच्या ठिकाणी मायेचा दृढ संबंध होणे, हे आळे तयार होऊन त्यातील मुळे संसार वृक्षाचा खालचा व वरचा भाग दाखवतात. मग अपार असे निरनिराळे देह खाली चोहीकडे अंकुर घेऊन खोल जातात. असे जे संसार वृक्षाचे मूळ म्हणजे माया, ते वरच्या बाजूस म्हणजे कुठे? तर ब्रह्माच्या ठिकाणी बळ बांधण्यास लागले, म्हणजे मग अग्राचे जुंबाडेच्या जुंबाडे खाली येतात. त्या जुंबाड्यात चिद्वृत्ती म्हणजे जी माया, त्या मायेपासून पहिल्या प्रथम महत्तत्व हेच एक उमललेले कोवळे लुसलुशीत पान निघते. मग त्या पानामध्ये सत्व रजतमात्मक जो 3 प्रकारचा म्हणजे 3 त्रिगुणी आहे ना मायात, त्या पानामध्ये ते त्रिगुण दिसतात. तो 3 प्रकारचा अहंकार आहे. आणि तोच खाली मुख असलेला 3 पानांचा एक शेंडा फुटतो. तो या त्रिगुणात्मक अहंकार सत्वापासून उत्पन्न होणाऱ्या बुद्धीचे शेंडे घेऊन भेदाची वृद्धी करतो. तेव्हा टवटवीत अशी मनाची डहाळी वाढावयास लागते. याप्रमाणे मुळाच्या दृढतेबरोबरच विकल्परूपी रसाच्या कोवळेपणाने भरलेल्या अशा मन, बुद्धी, चित्त, अहंकार रूपी लहान लहान फांद्या या त्रिगुणात्मक अहंकारात फुटतात. मग या तामस अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या पंचमहाभूत त्यांच्या तन्मात्रा आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतांचे फोक सरळ जोराने फुटतात. त्याचप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय श्रोत्राची जी पंचज्ञानेंद्रिय आहेत आपले व सूक्ष्म विषय, ती ढगळ्यांचे शेवटास आलेली व पूर्णपणे न उमललेली लुसलुशीत एकसारखी एक नसलेली अशी परत पाने व्यक्त होतात. तेव्हा शब्दांकुरांपर्यंत श्रोत्राची मोठी वाढ होत असता श्रोत्रेंद्रिय हे विषयाच्या आशेचे कांडे तयार करते. शरीरातील त्वगिंद्रियाचे वेल आणि पाने स्पर्शांकुरापर्यंत धाव घेतात. त्यावेळी नव्या नव्या विकारांची पुष्कळ वृद्धी होते. यानंतर रूप विषयाची पाने वाढली असता तेथपर्यंत चक्षुरेंद्रिय लांबलचक कांडे घालते. त्यावेळी भ्रमाचा चांगला विस्तार होतो आणि रसविषय रूपी ढगळे फार वेगाने वाढले असता जिव्हेला इच्छेची अतिशय पादात पाने फुटतात. म्हणजे इथे सगळं हे पंचज्ञानेंद्रिय आणि त्याच्यापासून काय काय निर्माण होतं ते इथं सांगितलंय माऊलींनी. त्याचप्रमाणे गंधविषयक अंकुराची वाढ होण्यास लागली म्हणजे घ्राणेंद्रियाचा शेंडा बळ बांधण्यास लागतो. तेव्हा घ्राणेंद्रिय आनंदाने अतिशय लोभाचा तळ घेते. म्हणजे काय होतं की त्याला गंधाचा अतिशय लोभ सुटतो. याप्रमाणे महत्तत्वापासून उत्पन्न झालेला अहंकार, बुद्धी, मन, पंचमहाभूतांचा समुदाय ही संसाराची मर्यादा तयार होते. म्हणजे आपण जसं बघितलं की महत्तत्व त्याच्यातून महद्ब्रह्म, त्याच्यातून माया, त्याच्यातून प्रकृती आणि त्याच्यातून संसाराची निर्मिती हे आपण बघितलं. फार काय सांगायचं, या 8 अंगांनी हा संसार वृक्ष अधिक वाढतो. परंतु जसे शिंपीवर भासणारे रूपे हे आपले अधिष्ठान जी शिंपी तेवढेच भासते, अथवा समुद्राच्या विस्तारा इतका त्यावर लाटपणा पसरतो, त्याप्रमाणे ब्रह्मच अज्ञानमूळ असलेल्या संसार वृक्षाच्या आकाराने होते.
जसा एखादा पुरुष स्वप्नात आपण एकटाच आपला सर्व परिवार बनतो, त्याप्रमाणे एकाकी जे ब्रह्म, त्याचा सर्व परिवार हाच संसार वृक्ष आहे व त्याचा सर्व अवकाश हाच आहे. परंतु हे वरील वर्णन करणे राहू दे. अशा या तऱ्हेने हा भ्रमात्मक संसार वृक्ष वाढत असून महत्त्वादिकांच्या अंकुरापासून यास खाली फांद्या उत्पन्न होतात आणि ज्ञाते पुरुष याला अश्वत्थ असे म्हणतात. तेही इथे सांगण्यात येईल. तर श्व म्हणजे उद्या. तोपर्यंत या प्रपंचरूप वृक्षाला एकसारखे टिकणे नाही. म्हणून त्याला अश्वत्थ असे म्हणतात. ज्याप्रमाणे एक क्षण लोटला नाही तोच मेघ नाना रंगांचा होतो, अथवा वीज ही एक पूर्ण निमिषभर देखील टिकत नाही. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आपण बघतो ढग सारखे आपलं रूप बदलत असतात. काही काळे ढग असतात, काही पांढरे ढग असतात. क्षणात ते भरून येतात, पाऊस पडतो. जेव्हा वीज आपण बघतो, वीज चमकताना ती एक निमिषभर सुद्धा म्हणजे आपल्या डोळ्याची पापणी लवते नाही लवते तोपर्यंतच तिचं आपल्याला अस्तित्व दिसतं. अथवा हलणाऱ्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याच्या थेंबाला जशी स्थिरता नाही, अथवा व्याकुळ माणसाच्या चित्ताला जशी स्थिरता नसते, त्याप्रमाणेच या संसार वृक्षाची स्थिती आहे. म्हणजेच इथे त्यांनी काय सांगितलंय, की जसं ह्या कमळाच्या पाकळीवरील पाण्याचा जो थेंब आहे, तो स्थिर राहत नाही, एका ठिकाणी राहू शकत नाही, थांबू शकत नाही. आणि व्याकुळ माणसाचं चित्त सुद्धा काय होतं, तर ते स्थिर राहत नाही. त्याला सतत काहीतरी चिंता होत असते, काहीतरी त्याच्या डोक्यात विचार येत असतात, व्याकुळतेने तो ओरडत असतो किंवा शांतता नसते, स्थिरता नसते. त्याप्रमाणेच संसार वृक्षाची स्थिती आहे. म्हणजेच हा प्रतिक्षणाला नाश पावतो. म्हणून याला ज्ञाते किंवा म्हणजे लोक अश्वत्थ असे म्हणतात. आणि अश्वत्थ या नावाने स्वभावतःच पिंपळ असे म्हणतात. परंतु भगवंतांचा तसा अभिप्राय नाही. एरवी पिंपळ या अर्थाने संसाराला भगवंतांनी अश्वत्थ ही उपमा दिली असती तरी सुद्धा ती मला चांगली पटली असती. परंतु ते राहू द्या. आपल्याला लौकिक अर्थाशी काय करायचे आहे? म्हणून आता या संसार वृक्षासंबंधी अलौकिक व्याख्यान ऐका. तर या वृक्षास क्षणभंगुरतेच्या दृष्टीने शास्त्रात अश्वत्थ असे म्हटले जाते. आणखी एक याच्या अविनाशीपणाबद्दल मोठी प्रसिद्धी आहे. परंतु तो अविनाशीपणा आतून असा आहे. ज्याप्रमाणे मेघांच्या मुखांनी समुद्र एका बाजूने उपसला जातो आणि दुसऱ्या बाजूने नद्या त्यास भरीतच असतात. म्हणजे आपण बघतो, पाऊस पडतो, नद्यांना पाणी येतं. शेवटी प्रत्येक नदी ही समुद्रालाच जाऊन मिळते. परत त्या समुद्राच्या पाण्याचं सूर्याच्या उष्णतेने परत वाफ तयार होते, त्याचे ढग तयार होतात आणि परत त्याचा पाऊस पडतो, परत नदीत पाणी येतं. त्याप्रमाणे ह्या नद्या दुसऱ्या बाजूने त्या समुद्रास भरतच राहतात. त्या योगाने तो समुद्र कमी अथवा जास्त होत नाही, असा परिपूर्णच आहे असा वाटतो. परंतु त्याचे परिपूर्णत्व मेघाचा आणि नदीचा त्याच्याशी जोपर्यंत संयोग बिघडला नाही तोपर्यंतच असते. त्याप्रमाणे या संसार वृक्षाचे होणे जाणे वेगाने होत असल्यामुळे त्या होण्या जाण्याचा तर्क करता येत नाही. म्हणून लोक याला अविनाश असे म्हणतात. एरवी जसा दान करणारा पुरुष दानधर्मात खर्च करतो असे दिसत असले तरी तो खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपानेच द्रव्य संचय करतो. तसा हा संसार वृक्ष नाश पावत असतानाही अविनाश असा भासतो. अथवा रथाचे चाक अतिवेगाने फिरत असताना ते फिरते असे न दिसता जमिनीत रोवलेले आहे असे ज्याप्रमाणे दिसते, त्याप्रमाणे कालाच्या अतिशय गतीने
या संसार वृक्षाची जी प्राणीरूपी फांदी वाळते व त्या योगाने त्या ठिकाणी गळून पडते, त्या ठिकाणी आणखी कोट्यावधी अंकुर या संसार वृक्षास फुटतात. ज्याप्रमाणे आषाढ महिन्यातील उत्पन्न झालेल्या ढगात एक ढग नाहीसा झाला केव्हा आणि त्या ठिकाणी दुसरे अनेक ढग आले केव्हा, हे जसं कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फांदी केव्हा नाश पावली आणि त्या ठिकाणी कोट्यावधी शरीररूपी शाखा केव्हा उत्पन्न झाल्या, हे कळत नाही. उत्पन्न झालेली चतुर्दश भुवने कल्प संपण्याच्या वेळी उन्मळून पडतात व पुन्हा कल्प सुरू झाला म्हणजे भरास आलेले तितकेच जगताचे अनेक समुदाय तयार होतात. आपण हे चतुर्दश भुवने आणि कल्प, ब्रह्मदेवाचा एक दिवस, ते केव्हा दिवस चालू होतो ब्रह्मदेवाचा, हे सगळे आपण विस्ताराने माहिती मागच्या अध्यायांच्या याच्या वेळेला पाहिलेली आहे. जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो तेव्हाच परत तितकेच नवीन नवीन समुदाय तयार होतात. संहारकारक प्रचंड वाऱ्याने महाप्रलय काळच्या अखेरीची जीर्ण झालेली संसार वृक्षाची साल वगैरे गळून जाते न जाते, तोच कल्पाच्या आरंभास म्हणजे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभास सृष्टीचे समुदाय उत्पन्न होतात. कांड्यांमागून कांडे उत्पन्न होऊन जसा ऊस वाढतो, त्याप्रमाणे एका मनूच्या काळापुढे दुसऱ्या मनूचा काळ येऊन एका वंशामागून दुसरा वंश असा वंशवृद्धीचा विस्तार होत राहतो. म्हणजे आपणही बघतो, मनुष्य जन्म एका वंशातून आजोबा, पणजोबा, आजोबा, वडील, मुलगा, मुलगी, हे पुढे 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 हे वंश विस्तार होत राहतात. कलियुगीच्या अखेरीस 4 युगांची जीर्ण झालेली सालपटे वगैरे गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची पहिली मोठी अशी साल उत्पन्न होण्यास लागते. चालू जे वर्ष जाते ते पुढच्या वर्षास मूळ बोलवणे होते. ज्याप्रमाणे दिवस जातो की येतो ते कळत नाही, ज्याप्रमाणे वाऱ्याच्या झुळकांमागून झुळका वाहत असल्यामुळे त्यांचा जोड कोठे करावा हे मात्र कळत नाही, त्याप्रमाणे या संसार वृक्षाच्या उत्पन्न होणाऱ्या व नाश पावणाऱ्या फांद्यांचा आदी व अंत न समजल्याने त्या किती आहेत ते कळत नाही. या संसार वृक्षाचा शरीररूपी एक शेंडा गळून पडतो, तो अनेक देहरूपी अंकुर त्याला फुटतात. अशा तऱ्हेने हा संसार वृक्ष अव्यय किंवा अविनाशी असा वाटतो. तसे वाहणारे पाणी जोराने जात असते व त्यास मागून तसेच वाहत असलेले पाणी मिळत असते. त्यामुळे पाहणारास ते आपण नदी वाहताना पाहतो, त्यामुळे आपल्याला वाटतं की तेच पाणी आहे, पण प्रत्यक्षात असं होत असतं की हे पाणी पुढं जात असतं आणि मागून येणारा जोराचा प्रवाह त्याला पुढे ढकलत असतो. त्याप्रमाणे संसार वृक्ष अस्थिर असतानाच लोक याला स्थिर असे म्हणतात. अथवा डोळा मिटून उघडावा इतक्या वेळात अवकाशात लाट कोट वेळा घडते आणि मोडते. परंतु ते लाटांचे कोटी वेळा होणे जाणे ज्यास कळत नाही, त्याला लाट नित्य अशी म्हणजे नित्य आहे असं वाटतं. म्हणजे खरं तर बघितलं आपण तर समुद्राच्या लाटा क्षणभरात बदलत असतात सारख्या. पण ज्याला हे कळत नाही, जो अज्ञानी आहे त्याला हे कळत नाही आणि त्याच्यामुळे त्याला ते असं वाटतं की ही लाट एकसारखीच टिकणारी आहे, नित्य आहे. एकच बुबुळ आपल्या दोन्ही डोळ्यात आपण बघतो, कावळा असा पक्षी आहे, त्याला आपण एकाक्ष म्हणतो. त्याला एकच बुबुळ असतं, पण तो काय करतो, तर चलाखीने दोन्ही ह्याच्यामध्ये डोळ्यामध्ये ते बुबुळ तो फिरवत असतो. त्याच्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यात बुबुळे आहेत असा भ्रम लोकांना पडतो. भिंगरी जेव्हा अतिशय वेगाने फिरत असते, तेव्हा ती जमिनीला उभी चिकटली आहे असं वाटतं. याप्रमाणे संसार वृक्षाचा अतिशय वेग हा स्थिरतेच्या भ्रमाला कारण होतो. हे राहू दे. अंधारामध्ये कालती म्हणजे आपण एक जर काकडा एक जर पेटवून घेतला
किंवा मशाल जर पेटवून घेतली आणि ती जर जोराने फिरवली, तर ती ज्याप्रमाणे अखंड चक्राच्या आकाराची दिसते, त्याप्रमाणे हा संसार वृक्ष मोठ्या झपाट्याने नाश पावत आहे व रचिला जात आहे. हे जगास न कळल्यामुळे वेडे लोक याला अविनाशी असे म्हणतात. परंतु जो याचा वेग पाहतो व हा क्षणभंगुर आहे असे समजतो आणि एका निमिषात कोट्यावधी वेळा हा उत्पन्न होतो आणि नाहीसा होतो, असे ज्यास ज्ञान असते, या संसार वृक्षास अज्ञानाशिवाय दुसरे मूळ नसून याचे अस्तित्वही मिथ्या आहे. असा वृक्ष जीर्ण सालीचा म्हणजे नाशवंत भास मात्र आहे असे ज्याने जाणले, अर्जुना, त्याला मी जो सर्वज्ञ तोही ज्ञानी असे म्हणतो आणि वेदांच्या सिद्धांताला तोच पूज्य आहे. सर्व प्रकारच्या योग्यांच्या अभ्यासाचे मिळालेले फळ त्या एकट्याच्याच उपयोगाला गेले. फार काय सांगावे, ज्ञान देखील त्या पुरुषाच्या योगाने जगले. हे फार बोलणे राहू दे. जो पुरुष हा संसार वृक्ष केवळ मिथ्याभास आहे असे जाणतो, त्याचे कोणाला वर्णन करता येईल? ते आपण पुढच्या श्लोकामध्ये बघूयात. हॅलो हॅलो हा हा येतोय माझा आवाज? आवाज येत नाहीये. माझा येतोय का? येतोय. मी आता सुचिताला विनंती करते की तिने आरती म्हणावी. नमस्कार. आवाज ऐकू येतोय माझा? हा येतोय. आरती म्हणते. ओम जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते. हरिः कमलविहारिणि, हरिः कमलविहारिणि, सुन्दर सुपुनीते. ओम जय भगवद्गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्तिहरा, तत्त्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्मपरा. ओम जय भगवद्गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद्गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी तारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद्गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद्गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवद्गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा कीजय, हरिपद प्रेम दान कर, अपनों कर लीजिए. ओम जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते, ओम जय भगवद्गीते. हरिः कमलविहारिणि, सुन्दर सुपुनीते.
ओम जय भगवत गीते. ओम जय भगवत गीते. ओम जय भगवत गीते. श्री कृष्णार्पणमस्तु. छान. मी आता मित्रगोत्री वहिनींना विनंती करते की त्यांनी पसायदान म्हणावे. आवाज ऐकू येतोय माझा? हा, येतोय येतोय. नमस्कार सगळ्यांना. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूरे पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजयी होवा वेजी. एथ म्हणे विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.